नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आपण संक्रांत स्पेशल धपाटे कसे करायचे ते पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पदार्थ म्हणून धपाटा नावारूपाला आलेला आहे आणि खूप छान टेस्टी लागतो. त्यासाठी मी इथं बाजरीचे पीठ घेतलेले 2 वाट्या. त्यानंतर मी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेले 1 चमचा मिरचीचा आणि लसूण ठेचलेले आपण ह्यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर पाव चमचा हळद टाकू. लाल मिरची पावडर टाकायची आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि भरपूर असे पांढरे तीळ टाकूयात. पांढऱ्या तिळामुळे आपले धपाटे हे खूप छान खमंग खुसखुशीत लागतात. त्यानंतर अर्धा चमचा मी ते ओवा टाकत आहे आणि आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते पण आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करूयात आणि आपण छान असं मळून घेऊयात. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता की मी किती छान हे पीठ मिक्स करून मळलेलं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन आपण मळायचं आहे. पौष्टिक असे धपाट्यांची रेसिपी आपण आवर्जून बनवायला हवी, कारण ती खूप टेस्टी पण लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर इथे पहा, आपलं पीठ इथे छान मळून झालेलं आहे. थोडंसं तेल लावून मी व्यवस्थित परत एकदा छान मळून घेत आहे आणि आता ह्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि तो आपण आता थापून घेणार आहोत. बहुतेक करून आपले हे जे धपाटे असतात ते आपण थापून बनवतो आणि थापत असताना त्याचा धबधब धबधब असा आवाज येतो. त्यामुळेच ह्याला धपाटे असे नाव पडले असावे असे म्हटले जाते. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपले हे धपाटा हा एकदम छान हे थापून झालेला आहे आणि आता आपण तो व्यवस्थित छान असा भाजून घेऊयात. तेलावरती आपण इथे छान भाजून घेणार आहोत. आता मी इथे पाणी लावत आहे थोडंसं धपाट्याला आणि पाणी लावल्यानंतर मग आपण ह्याला थोडे खड्डे करून घेऊयात बोटांनी आणि मग त्यामध्ये आपण तेल सोडूयात. त्यामुळे काय होते, आपले धपाटे हे खूपच छान आणि टेस्टी लागतात आणि भरपूर असं पांढरे तीळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पांढऱ्या तिळामुळे आपले धपाट्यांची चव ही खमंग आणि खुसखुशीत लागते आणि टेस्टी लागतात, भरपूर पांढरे तीळ असतील तर. आणि मी आता ह्याच्यावरती थोडं तेल टाकत आहे. म्हणजे काही काही ठिकाणी हे धपाटे हे एकाच साईडनी भाजतात, पण मी ते दोन्ही साईडनी भाजणार आहे. पण तुम्ही ह्या पद्धतीने केले ना तर खरंच खूप छान आणि टेस्टी होतात आपले धपाटे. आता एक साईड आपली छान खरपूस भाजून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडनी भाजायचे आहे. माझी आजी धपाटे ही नेहमी एकाच साईडनी भाजायची आणि ती जी धपाटी करायची ना त्याची चव कुठे म्हणजे कुठेच नाही अजूनपर्यंत. म्हणजे खूपच छान माझी आजी ही धपाटी करायची. तुम्ही इथे पाहू शकता आपले आता हे दोन्ही साईडनी धपाटे छान असे भाजून झालेले आहेत आणि हे धपाटे हे एवढे पौष्टिक असतात ना, तर सर्वांनी खायलाच हवे आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागतात. हे पहा तुम्ही, खूप छान आणि टेस्टी असे आपले धपाटे इथे तयार झालेले आहेत आणि तिळामुळे आपले धपाटे हे खूप सुंदर, खरंच खूपच सुंदर लागतात. मला तर भरपूर तीळ टाकलेला धपाटा हा आवडतो, त्यामुळे मी भरपूर तीळ टाकत आहे. तर तुम्हाला फ्रेंड्स माझी रेसिपी कशी वाटली तर तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब